नमस्कार. जुन्नर टाइम्समध्ये आपलं स्वागत आहे. एक धक्कादायक बातमी हाती आहे. मी आता आहे जुन्नरच्या YCM या खाजगी रुग्णालयामध्ये आणि या रुग्णालयामध्ये एका मुलीची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. झालं आहे असं की गौरी संजय सावळे ही 20 वर्षांची ही जी तरुणी आहे ती जुन्नर इथल्या हे बारोया ज्या ठिकाणी जे शासकीय मुलींचं वसतिगृह आहे तिथं ती राहत होती आणि ती आहे आंबे हातवीज या गावची. आणि तिच्यावर एका तरुणाने लग्न का करत नाही आहे त्यासाठी हल्ला केलेला आहे. चाकूने तिच्यावर चेहऱ्यावर, मानेवर, वेगवेगळ्या शरीराच्या ह्याच्यावर हल्ले केलेत. त्याच्यामुळं ती मुलगी जबर जखमी आहे व तिची प्रकृती अतिशय चिंताजनक असल्याचं बोललं जातं आहे. गौरी संजय सावळे असं त्या मुलीचं नाव आहे. 20 वर्षाची आहे ती. आंबे हातवीजची आहे. ती शिक्षण घेते आणि याच ठिकाणी 12व्या ठिकाणी जे आदिवासी मुलींचं जे वसतिगृह आहे त्या ठिकाणी ती राहत होती आणि त्याच ठिकाणी हा हल्ला करण्यात आलेला आहे. आणि जो हल्ला करणारा जो युवक आहे तो त्याच गावातला, आंबे हातवीज गावातला आहे. मागील 6 महिन्यापासून तो तिला त्रास देतो, तिच्या पाठीमागे लागला होता. तिने तिच्या तक्रारी देखील घरच्यांकडे केल्या होत्या, त्याची समज काढून देखील तो ऐकत नव्हता. परंतु आज त्याने सकाळीच म्हणजे 9:58 हा हल्ला केलेला आहे. आज 11/3/2026 तारीख आहे आणि त्याच्यामध्ये ती जबर जखमी झाली आहे. आणि हा जो आरोपी आहे त्याचं डामसे असं आडनाव आहे, तो आंबे हातवीजचा आहे. तो फरार झालेला आहे आणि जुन्नर पोलीस आता या ठिकाणी तपास करत आहेत आणि या आरोपीला पकडण्यासाठी पोलीस पथकं आता रवाना झालेली आहेत.